सर किरण बेदी, भारताच्या पहिल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, अशा बऱ्याच महिला आहेत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सांगण्याचा उद्देश इतकाच की मुलींना शिकू द्या, नाहीतर मग मुलींचे जीवन होते फक्त चूल आणि मूल. या संदर्भातच पुढील एक छोटीशी नाटिका सादर करत आहे इयत्ता 9वीच्या मुलीचे जीवन. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी 9वीच्या मुली एक मुलीच्या आयुष्यावर एक छोटीशी नाटिका सादर करीत आहे, ज्याचे नाव जन्मबाईचा असे आहे. आई आई हे बघ, आज आमच्या शाळेत डान्स कॉम्पिटिशन मध्ये मला बक्षीस मिळाले. अरे वा, गुणाचं ग माझं बाळ. बस झाली तुझी नाटकं. आता तुझं लग्नाचं वय झालंय. उद्या तुला पाहुणे बघायला येणार आहेत, तेव्हा तू लवकर तयार होऊ नयेस. अहो, पण एवढ्या लवकर लग्न? तू गप्प बस, जेवढं सांगले तेवढं कर. पण आई मला शिक्षण घ्यायचं आहे ना ग. जाऊ दे बाळा, पप्पांचं ऐकावं लागतं. शेवटी कितीही काहीही झालं तरी बाईला चूल आणि मूल हे सांभाळावंच लागतं. चला तर आता मुलीला पाहुणे बघायला येणारे दृश्य बघूया. या या बसा, एकदा तिला घेऊन. तुझं नाव काय? किती शिक्षण झालंय? माझं नाव दुर्गा शंकर पवार, 12वी झाली आहे माझी. स्वयंपाक येतो का? हो येतो ना. तुम्हाला मुलगी पसंत आहे का? हो, पसंत आहे. तुम्हाला मुलगा पसंत आहे का? हो, आम्हाला पसंत आहे. ठरलं तर मग. चला गुरुजी, तारीख बघूया. परवाचा शुभ मुहूर्त आहे, नाहीतर मग 4 महिन्यांनी आहे. तुम्हाला परवाची तारीख चालेल का? हो चालेल ना. आई, मला नाही करायचं एवढं लवकर लग्न. पास झाला आता तुझं. आई व मुलीचं काही चालत